चला, कालचा पार्ट 1 कंप्लीट झालेला आहे. त्याच्या पुढे पार्ट 2, कारण लेक्चर लेंदी होतं त्यामुळे 2 पार्ट केलेले. ठीक आहे, काल इंटरव्हल पडला होता, इंटरव्हलच्या पुढची गोष्ट चालू करू, कारण सगळे एकदम झेपत नाही. ठीक आहे, तर आता मग पुढचा पार्ट 2 सुरू करायचे. चालू बीट काय आपला IUPAC नॉमेनक्लेचर, कळत आहे. IUPAC नेम्स, IUPAC नेम द्यायचे का, कशासाठी, कसे द्यायचे, ते सगळ्या गोष्टी काल क्लिअर होत्या. का देण्यापासून कसं द्यायला पाहिजे, काय रूल्स फॉलो करायला पाहिजे, सगळं प्रोसेस वगैरे बघितलेली आहे. ठीक आहे, मग त्याच्यानुसार तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे होते, मग एक्झाम्पल साठी ग्रुप्स चालू आहेत. आता एक्झाम्पल करून करूनच टेन्शन येते. हा ठीक आहे, काल हॅलोजनचा ग्रुप बघितला होता. फर्स्ट वन झाला, दॅट इज हॅलोजन्स. हॅलोजन मध्ये होप्सो सगळ्याला तर माहिती आहे हॅलोजन म्हणजे काय. हॅलोजन मध्ये कुठले कुठले होते, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमाइड आणि आयोडीन. कते 4 बघितले आपण. त्याच्यामध्ये सगळ्यांचा बघितलंय. हॅलोजन्स ग्रुप जो आहे तो ऑलवेज कुठं लागणार IUPAC मध्ये, प्रिफिक्सला का सफिक्सला, कुठं लागतोय, प्रिफिक्सला. हॅलोजन ग्रुप कधी बी कुठं लागणार आहे, प्रिफिक्सला, कारण काल सगळं डिटेल दिलं. प्रिफिक्सला काय असणार आहे, हॅलोजन ग्रुप. आणि बाकीचे ग्रुप्स आहेत, दॅट इज ऑक्सिजनचा ग्रुप पुढं, आणि नायट्रोजनचा ग्रुप, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, ते कुठं लागणार आहे, सफिक्सला. सफिक्स म्हणजे कुठं, माग. सफिक्स म्हणजे माग, कळतंय. आणि सेंट्रलला जो असतो तो काय असतोय, पॅरेंट कंपाऊंड. कोण आहे, पॅरेंट कंपाऊंड. तर आता हे सगळं होप्सो सगळ्याला क्लिअर आहे. नसेल तर मागचे व्हिडिओ बघा, जेणेकरून ते डाऊट क्लिअर होतील. बेसिक आल्याशिवाय पुढे येत नाही. आणि ज्याला मागचं सगळं क्लिअर आहे त्याला पुढचं काय अडचण येणार नाही. आता काल बघितले की सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितले, मी काय नुसतं नावालाच होतो, कळतंय, कारण सगळं आधी क्लिअर आहे. पहिली गोष्ट आहे की मागचा बेस क्लिअर असला पाहिजे, तर बाकी गोष्टी कळून जातील. ठीक आहे, तर मग नेक्स्ट ग्रुप आपला ऑक्सिजन फंक्शनल ग्रुप मधला अल्कोहोल, दॅट इज दारू. आता दारू म्हणूनच माहित आपल्याला. ठीक आहे, अल्कोहोल ग्रुपचा आपल्याला GF, दॅट इज जनरल फॉर्म्युला काय आहे, ROH, R-OH, कळते, ROH. अल्कोहोलचा काय आहे, ROH. OH ग्रुप इज ऑलवेज बिलॉंग्स फ्रॉम अल्कोहोल. OH ग्रुप कुणासाठी आहे, अल्कोहोल साठी आहे. पुढं हा कुठं लागणार आहे, प्रिफिक्सला का सफिक्सला, सफिक्सला. हे क्लिअर पाहिजे. इट इज ऍट सफिक्स. आणि सफिक्सला रूट वर्ड काय याचा, OL. रूट वर्ड इज OL. सगळं माहिती आहे, होप्स क्लिअर आहे. म्हणजे सगळं येते. सफिक्सला लागणार आहे आणि रूट वर्ड काय वापरणार आहे, OL, कळते, OL. मिथेन असेल तर त्याला पुढे लागणार OL, दॅट इज मिथेनॉल. काय होणार आहे, मिथेनॉल. ठीक आहे, आता कसं होतंय काय बघूया. हे क्लिअर आता सगळं. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल शिवाय तर काय कळत नाही. CH2OH. स्टेप फॉलो करा जेणेकरून कन्फ्युजन होत नाही. आता मला याला IUPAC नेम द्यायचा आहे, याचं नाव ठेवायचं, नामकरण करा. पहिली गोष्ट आहे काय आयडेंटिफाय करायचे आहेत, कार्बन. किती कार्बन दिसतेत, 2. पॅरेंट कंपाऊंडचे पहिला कार्बन लिहा, लिहिलं. नंतर फंक्शनल ग्रुप आहे का, कोण दिसते का, कोण फंक्शनल, कोण आहे, दिसत नाही. अरे डोळे फुटले का तुमचे. OH इज फंक्शनल ग्रुप ना, स्पेशल ग्रुप आहे ना. OH अल्कोहोलचा ग्रुप आलाय म्हणून तर चालू आहे एवढा फुटाना. OH इज फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, पुढं नेक्स्ट, पुढं काय चेक करायचं आहे, फंक्शनल ग्रुप नुसार आपल्याला काय पाहिजे, नाव द्यायचं आहे. ठीक आहे, नाव देताना पॅरेंट कंपाऊंड किती दिसतेत, 2. किती आहेत, 2 म्हणल्यावर काय असणार, रूट वर्ड काय, इथ. सिंगल बॉन्ड आहे ना, ते बी बघा. पहिला महत्वाचं काय, सिंगल बॉन्ड आहे का, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय असणार, इथ. रूट वर्ड इथ. पुढं इथेन असता, बरोबर आहे, इथेन असता. पण इथेन येणार आहे का, इथेन येणार आहे का, नाही. फक्त ई गायब होणार आहे. इथेन ई गायब होऊन काय लागणार आहे, ह्याचा रूट वर्ड. ह्याचा रूट वर्ड काय, OH. इथेनॉल. काय झालं, इथेनॉल. कळते. आता इथं नंबर द्यायची गरज आहे का, कारण ऑलरेडी तो 1 नंबरला, कळते. जिथं 1 नंबरला असतोय तिथं नंबर द्यायची गरज नसते. याचं नाव काय झालं, इथेनॉल. काय तयार झालं आपल्याकडं, इथेनॉल. का तर कार्बन 2 आहेत, कळते. CH3 CH2OH. कसा आयडेंटिफाय केला, लक्ष द्या. अल्कोहोल ग्रुप आहे, कसा ओळखणार आहे, OH दिसते ना, OH बिलॉंग्स फ्रॉम अल्कोहोल ग्रुप, कळते का. OH आला तर अल्कोहोल ग्रुप आहे. आता F आला तर काय, फ्लोरीन, काल बघितलंय. I आला तर आयोडाइड, Br आला तर
ब्रोमाइड हे समजायला पाहिजे आणि समजते असं मला समजते. ठीक आहे. कुठला नंबर सेंटरला लावतो ना आपल्या फंक्शनल ग्रुपच्या आधी. काल कसं लावलं प्रॉप 2 डॅश कळते का जिथं नंबर आहे तिथं. आता तुमचा फंक्शनल ग्रुप हॅलोजनचा होता. अल्केन अल्काइनला काय केलं 2 डॅश केलं ना सफिक्सच्या आधीच येणार ना तो. तिथल्या तिथंच क्लिअर होणार आहे ते पुढे जाणार नाही. आता इथं क्लिअर होईल. हा CH3 CH2 OH. आता इथं फंक्शनिंग आणि तुम्हाला नंबर वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित देणं गरजेचं आहे. कारण बघा सगळ्या गोष्टी येत्या तुम्हाला नंबर द्यावा लागेल. OH ग्रुप फंक्शनल ग्रुप लास्टला आलाय का नाही त्यामुळे त्याचं नावे वगैरे द्यावं लागणार आहेत. ठीक आहे. मग बघा इथं पहिला आता आपल्याला कार्बन्स द्यायचे दिले. कार्बन आयडेंटिफाय केले किती दिसते 3. पुढं फंक्शनल ग्रुप कुठला आहे अल्कोहोलचा आहे का तर OH आहे. OH द्या. क्लिअर आहे. आता नाव द्यायचं. नाव द्यायचं आहे पहिला मेन कार्बन बघा किती आहेत 3 कार्बन म्हणल्यावर रूट वर्ड काय प्रॉप. 3 म्हणल्यावर प्रॉप बरोबर आहे प्रॉप. पुढं प्रॉप झाला पण प्रॉपेन आहे काय आहे प्रॉपेन सिंगल बॉन्ड आहे म्हणजे प्रॉपेन बरोबर आहे. पण ई येणार आहे का पुढं नाही प्रॉप. आता ग्रुप कुठला आहे अल्कोहोलचा आहे म्हणजे रूट वर्ड OL. रूट वर्ड इज OL. आता गॅप ठेवलाय बघा मध्ये का गॅप ठेवलाय प्रोपेनॉल येणार तर प्रोपेनॉलच आहे कळते का कारण प्रॉप आहे 3 कार्बन मिळाल्यावर प्रोपेनॉल होणार आहे. प्रोपेनॉल होणार आहे पण त्यासोबत पोझिशन सांगावं लागते कारण का आता मध्ये आला इथं शेवटला होता इथं काय आहे सेंटरला आहे. पोझिशनला पहिला नंबर टाकावा लागेल मग 1 2 3 कुठूनही द्या काय प्रॉब्लेम नाही दोन्हीकडे सेम येते. किती नंबरला आहे 2 म्हणजे काय लिहिणार प्रॉप डॅश 2 डॅश OL कळते प्रॉप डॅश 2 डॅश OL प्रोपेनॉल कळते प्रॉप डॅश 2 डॅश OL. काय झालं नाव याचं प्रॉप डॅश 2 डॅश OL दॅट इज प्रोपेनॉल. काय झाला प्रोपेनॉल. क्लिअर आहे का होप सो. इथं क्लिअर आहे. स्टेप्स फक्त फॉलो करायचे आहेत नवीन काही करायचं नाही. सो याचं नाव काय झालं प्रोपेनॉल दॅट इज अ प्रोपेनॉल. लिहा. हे कळालं का हे काय आहे इथेनॉल. पण इथं नंबर सांगितला का कारण फर्स्ट नंबरला आहे इथं नंबर सांगावा लागणार आहे कारण तो कुठे आहे पोझिशन द्यावं लागते प्रॉप 2 डॅश OL कळते प्रोपेनॉल. बघा सॉल्व करा आता. CH3 CH2 CH2 CH3 OH सांगा. लुक दॅट कार्बन किती दिसतेत 5 कार्बन. पहिला कार्बन लिहून घ्यायचे गडबड करायची नाही. पहिला कार्बन लिहून घ्या 2 3 4 5. ठीक आहे. फंक्शनल ग्रुप कुठं लागला बघा 3 नंबरला तिथं पहिला देऊन टाका. ठीक आहे. पुढं 5 जण आहेत 5 म्हणल्यावर रूट वर्ड पेंटेन बरोबर आहे पण ई फक्त काढायचा पेंटेन पण डायरेक्ट लिहिता येते का नाही पेंटेनॉल होणार आहे. पेंटेनॉल होणार आहे. फंक्शनल ग्रुप OLचा आहे पण नंबर द्यावं लागणार. मग नंबरिंग दिले का आपण नाही पोझिशन सांगावं लागते. दोन्हीकडनं बघा तेच येणार आहे मग कुठूनही नंबर लावा. पेंट डॅश 3 डॅश OL कळते पेंटेनॉल पण डॅश 3 कळते का पेंट डॅश 3 डॅश OL पेंटेनॉल कळते समजते का सगळं समजायला लागलं तुम्हाला. ठीक आहे. आता बघू जरा सोपं घेऊ. शुभम तू करावा अशी इच्छा येईल. CH2 डबल बॉन्ड C CH3 OH. चल सांगा. अब ये क्या आ गया हाँ हाँ 3 कार्बन किती आहेत कार्बन 3 आहेत कार्बन 3 प्रॉप पण डबल बॉन्ड आहे
प्रोपीन येणार आहे, प्रोपेन येणार आहे का, मिस्टेक होते, कळतंय का, डबल बॉन्ड आहे. अल्केनचा ग्रुप आहे का, अल्किनचा ग्रुप आहे, कुठला ग्रुप आहे, अल्किन. डबल बॉन्ड अल्किन, ट्रिपल बॉन्ड अल्काइन, YNE चा ग्रुप आहे. सिंगल बॉन्ड असेल तर अल्केन, कळतंय का. मेजर चेंज इथं आहे, डबल बॉन्ड आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, प्रोपीन यायला पाहिजे होतं, म्हणजे प्रोपिनॉल. काय येणार आहे, प्रोपिनॉल. आता डॅश करायची गरज आहे का, आहे का, सेंट्रल आहे, कळतंय का, पोझिशन सांगायची आहे, जवळ कुठून पडतंय, दोन्हीकडून जवळच आहे. प्रोपिन डॅश टू डॅश OL, कळतंय, प्रोपिन डॅश टू डॅश OL. वाय प्रोपिन 3 आहेत, पण इन का लागलं, लक्ष द्या, डबल बॉन्ड आहे, हे महत्वाचं आहे, कळतंय का, इसको मत बोलो, हे विसरू नका, कळतंय का. डबल बॉन्ड, हा इकडे सिंगल बॉन्ड आहे, पण एक डबल बॉन्ड आला तर आपला ग्रुप कुठला होतोय, अल्किन ग्रुप होते ना. ग्रुप कुठला झाला तो, अल्किनचा. अल्किनचा ग्रुपला काय लिहिणार होता तुम्ही, अल्किन लिहिताय, बरोबर आहे. ENE लास्ट ची गायब होत असते, कारण त्याच्या जागी सफिक्स लागणार आहे, पण अल्किन फिक्स आहे ना, म्हणजे प्रोपीन येणार आहे, फक्त ई पुढचा गायब झाला, प्रोपी 2 डॅश OL. क्लिअर आहे, कळाले का. आता घ्या आणि आता मला बनवून दाखवा, स्ट्रक्चर बनवायचं आहे. 2 डॅश एकदम सोपं आहे, हे बनवलं तर झालं. 2 डॅश क्लोरो, 2 डॅश क्लोरो ब्युटेन डॅश 2 डॅश OL. कते बनवा स्ट्रक्चर बघू. अभी ये कर लिया तो सब कर लिया. हाँ हे सगळ्यात महत्वाचं था. 2 डॅश क्लोरो ब्युटेन डॅश 2 OL. कळतंय, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे झालेलं आहे, नसेल तर स्क्रीनशॉट घ्या बाबा, म्हणजे रफ करून टाकू, कामाचं ठेवू. बनवले, हा स्ट्रक्चर बनवायचं आहे, ये बर बनव धर. बरोबर है का, सही है. आइए फिर या की या करेक्ट करा. माती खायची सवयच आपल्याला चांगली. हा गडबड करू नका, जिथं गडबड होतीये तिथंच माती होतीये. हवेत राहायचं नाही, कॉन्फिडन्स ठीक आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, ओव्हर कॉन्फिडन्सच घेऊन जाणार तुम्हाला. शुभम आपली काय राय का, आता श्लोकला बोलवायचंय. हा ये पर शुभम बघू काय करतोय तू, हे बरोबर आहे का. हा तुमला आपलं काय सांगा शुभम, लक्ष द्या. करायला का लावले तर मिस्टेक कळायला पाहिजे, कुठं चुकते. आणि हे गोष्टी अजून मी सांगतोय, वाटते सोपं, करताना कळते काय तर कार्यक्रम झालाय. हा आता कार्यक्रम काय झालाय बघा, कारण प्रत्येक गोष्ट नीट बघावं लागते. आता पोझिशन देताना मी तुम्हाला आधी सांगितलंय, पहिला प्रोसेसनं जावा, प्रोसेस चुकली की सगळंच गेलं, मग सगळं मातीत आहे. त्यामुळे प्रोसेस चुकायची नाही. तर बघा आता का घेतलं तर प्रॅक्टिकल करायला पाहिजे, त्याशिवाय कळत नाही, स्वतः करावं लागते, म्हणजे कळते की आपण काय करताय. पहिला चेक करायचा कार्बनचा रूट वर्ड किती आहे, ब्यूटेन. ब्यूट म्हणल्यावर किती कार्बन आहेत रे, ब्यूट म्हणल्यावर 4 कार्बन लावा. मग हे पहिला कन्फर्म पाहिजे, ह्यात काय डाऊट आहे का. झालं, स्ट्रक्चर ऑटोमॅटिक बनणार आहे, स्ट्रक्चरचा लोड घेऊ नका, कळते का. तर बेसिक क्लिअर करा. 2 कार्बन लावले, पुढं 2 क्लोरो आहे, 2 क्लोरो म्हणजे क्लोरीन आहे, किती नंबरला आहे, 2 नंबरला. मग पहिला नेमिंग द्या, कुठून देणार आहे,
कुठून देणार आहे? इकडून देणार आहे, इकडून द्या. 1 2 3 आणि 4. 2 नंबरला काय सांगितलं मी? क्लोरीन. मला क्लिअर इंडिकेशन आहे 2 क्लोरो आहे ना, म्हणजे 2 नंबरला माझ्याकडे काय आहे? क्लोरीन आहे. लावलं 2 क्लोरो. पुढं 2 OL आहे. OL म्हणजे काय? अल्कोहोलचा ग्रुप आहे, पण तो बी कुठे आहे? 2 नंबरलाच आहे. आता तुमचा 2 नंबर इकडून येणार आहे का पुन्हा शंभू? इकडे एक CL देतो, इकडे OH देतोय, कळते का? 2 नंबर फिक्स येईल ना तुम्ही पोझिशन, कुठे? इथंच आहे ना तो. हा, म्हणजे इथंच OH बी असणार आहे ना, तिकडे जायचा विषय आहे का? कळते का? मग हा काय तुमचा 2 क्लोरो 2 डॅश ऑल, कळते का? ब्युटेनॉल. हा, आता ह्याच्यात कार्बन लावायचे. आता कार्बन लावायचं काय अवघड आहे का? इकडे किती शेअर आहे? 1. कितीची गरज आहे? कार्बनची व्हॅलेन्सी माहित आहे किती असते? 4 ची गरज आहे. 4 ची गरज आहे. 1 घेतलाय, किती लागणार आहे? म्हणजे CH3. इकडे चेक करा, 1 दिलाय, 1 1 1 कुछ काय लागणार आहे का त्याला? सब ओके आहे. इथं काय फाईन आहे, नो टेन्शन. इकडं CH2 का? तर इकडे 1 आहे, इकडे 1 आहे. कितीची गरज आहे? 2ची. मग 2 कोण देणार आहे? हायड्रोजन देत असते, कधी बी लक्षात ठेवा, हायड्रोजन देणार आहे. इधर किती शेअर केलाय? 1. कितीची गरज आहे? देऊन टाका, झालं. काय अवघड आहे? काय अवघड होते झालं. 2 क्लोरो ब्युटेन डॅश 2 डॅश ऑल, कळते का? किती बी अवघड नाव द्या. आता ते बघून पहिला वाटते पोराला एक क्या आ गया, त्याच्यात काय विषय आहे का? लक्ष द्या, स्ट्रक्चर समजून घ्या, बाकी काही नाही. आता तुम्हाला याला स्ट्रक्चरच्या फॉर्म मध्ये जरी करायचं असलं, नो प्रॉब्लेम. इथं हायड्रोजन किती आहेत? 3 आहेत. आता हे ठीक आहे, याच्यातच करतो मी, बाकी तुम्ही समजून घ्या. हायड्रोजन किती आहेत? 3. देऊन टाका. आता हे बघितले पोरांना काहीतरी विचित्र दिसते. काय विचित्र आहे का? 3 हायड्रोजन होते, देऊन टाकले. इथं काय आहे का? ओकेच आहे. किती हायड्रोजन आहेत? 2. देऊन टाका. किती आहे तिथं? 3 ची गरज आहे ना, 4 लागतात टोटल. इथे किती आहेत? 3 पाहिजे. झालं. कळलं? काय अवघड आहेत? झालं स्ट्रक्चर, झालं तुमचा स्पायडर म्हणा, काय म्हणायचं म्हणा. हा, काय अवघड आहे का याच्यात? मग कीप इट सिंपल ना, सिंपल ठेवा, सिंपलच होते. काय अवघड आहे का हे? मग ज्याला समजलं नाही त्याच्यासाठी जाऊ दे, सोडा. आपल्यासाठी काय का हे? कळाले का? ओके. आता कळाले का शंभू? हा, घोळ करू नका. 2 ला 3 हायड्रोजन आणि कार्बन लावतो. हा, हे क्लिअर आहे? समजले? शुभमला काय समजले मला समजावच आहे. आता शक द्यायचे. हा, अल्कोहोलचा ग्रुप झालाय. हा, पुढे घ्या. आता पुढचा ग्रुप दॅट इज COOH. काय रे? कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचा फॉर्म काय? R-COOH. R-COOH. सफिक्स काय असणार आहे? ओइक ऍसिड. सांगितलंय ना काल, ओइक ऍसिड. सफिक्स काय लागणार आहे? ओइक ऍसिड. ओइक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ओइक लागते. जसं का मग अल्कोहोलला काय होतं? ऑल होता. काय होतं? नुसता ऑल. आता CH3 COOH. COOH हा ग्रुप आला की समजून जायचं कुठला आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. काय आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. हा, याचं नाव सांगा. आता पहिली गोष्ट, कार्बन किती आहेत बघा. किती कार्बन आहेत? 1 आहे का? इथं मिस्टेक करू नका. इथं कार्बन 2 दिसतात ना, ह्याच्यात बी असला तर कार्बनच आहे का नाही तो. हे मिस्टेक करायची नाही, याच्यासाठीच मी घेतले मुद्दाम जाणून बुजून. कळते का? तुम्ही ह्याचा कार्बन ठेवणार आहे फंक्शनल ग्रुप म्हणून, पण हा कार्बनच आहे ना, याच्यासोबतच आहे. दॅट इज कार्बन. कार्बन किती कार्बन आहेत? 2 कार्बन आहेत. मग काय येणार? 2 कार्बन म्हणल्यावर इथ. रूट वर्ड काय 2 ला? इथ. बरोबर आहे. पण इथेन म्हणलं इथ, बरोबर आहे. पुढे काय येणार आहे? रूट वर्ड आपल्या ह्याचं लागणार आहे का? नाही, फंक्शनल ग्रुपचा. फंक्शनल ग्रुप काय तुमचा? कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, म्हणजे पुढे काय लागणार? ओइक ऍसिड. कळते? इथेनॉइक ऍसिड. इथेनॉइक ऍसिड. अवघड आहे का? इथेनॉइक ऍसिड, कारण ओइकचा ग्रुप आहे ना, OH ग्रुप आहे. कळते? COOH चा ग्रुप. इथेनॉइक ऍसिड. कन्फ्युजन व्हायला नकोय. कळते? पुढं चला पटपट करा. CH3
CH2 COOH। बताइए इसका किती होणार आहेत कार्बन बघा 1 2 3 4 कते 4 म्हणले की ब्यूट 4 म्हणले की ब्यूट। पोझिशनचे काय विषय का कारण लक्ष द्या हे जे फंक्शनल ग्रुप आहेत कधी बी लास्टलाच लागतात कुठे लागतात लास्टला म्हणजे पोझिशन द्यायची गरज एवढी येत नाही। ह्याला काय म्हणणार आहे ब्युटेनॉइक ऍसिड ब्युटेनॉइक फक्त OIC लागणार आहे काय लागणार आहे OIC ब्युटेनॉइक ऍसिड। अवघड आहे का। आता एक महत्वाचं सगळ्यात जे मला तुम्ही सांगणे एक्सपेक्टेड आहे एकदम अवघड सांगा हा लक्ष द्या एकच कार्बन आहे हे बघितलं की आपण निग्लेक्ट करतो सोप्या गोष्टी सोडताना अवघड करायला जातो पण जी सोपं असते ते पहिला पेपरला येत असते कळ लक्ष द्या आणि आपण ते निग्लेक्ट केलेलं असते HCOOH कळते का कार्बन किती आहे एकच आहे ना म्हणजे काय असणार आहे मिथेनॉइक ऍसिड काय असणार आहे मिथेनॉइक ऍसिड। लक्ष द्या याचं नाव काय ना रूट वर्ड मिथ सिंगल कार्बनला काय आहे मिथ आहे ना मिथेनॉइक ऍसिड विसरू नका कळतंय का असल्या गोष्टी येतात दागा फटका द्यायला असलंच येते HCOOH कळतंय का तर सिंपल आले की आपल्याला येत नसते अवघड गोष्टीची तयारी असते आपली। H स्टार्टिंगला का लावले हा लक्ष देता COOH ठीक आहे तुझ्यासाठी कार्बन आहे लक्ष द्या कार्बन आहे H का लागलं लक्ष द्या तुम्हीच उत्तर द्या मी देत बी नाही। कार्बन आहे किती पाहिजे शेअरिंग 4 ची गरज आहे। आता इथं कार्बनने काय केलेलं असते OH ग्रुप लागलाय बरोबर आहे एक ऑक्सिजन पण एकटा ऑक्सिजनची 2 आहे त्यामुळे ऑक्सिजन हायड्रोजनला घेऊन आलाय कारण इकडे एक केला इकडे एक केला ह्याचं 2 घेतला विषय संपला। अजून एक ऑक्सिजन आहे तो कशात असतो इथं डबल बॉन्ड किती शेअर झालेत रे कार्बनचे किती झालेत 3 कितीची गरज आहे मग एक हायड्रोजन आला कळते का तो हायड्रोजन त्याच्यासाठी कळते स्ट्रक्चर मध्ये हायड्रोजन का आला कळालं का कारण तिथे एक ची कमी होती ना मग ते एक कोण भरून काढणार आहे हायड्रोजन म्हणून HCOOH समजते हो घ्या मग आता हेक्झानोइक ऍसिड सॉल्व करा स्ट्रक्चर ड्रॉ करा आणि टाका खाली कमेंट्स मध्ये टाका नाहीतर ग्रुपला टाका पण सॉल्व करा हेक्झानोइक ऍसिड हेक्झ म्हणजे किती असणार आहे 6 हेक्झ म्हणजे 6 चला काढा बाकी तुम्हाला माहित आहे हेक्झानोइक ऍसिड हे झालं नेक्स्ट ग्रुप आपला अल्डिहाइड कुठला ग्रुप आहे अल्डिहाइड्सचा अल्डिहाइड मध्ये अल्डिहाइड इज डिनोटेड बाय CHO R-CHO अल्डिहाइड कशाने दाखवले जाते R-CHO सफिक्सला लागणार आहे कारण हा काय हॅलोजन आहे का नाही म्हणजे सगळं सफिक्सला असते सफिक्सला आहे आणि रूट वर्ड काय AL काय लागणार आहे AL कळतंय काय लागतोय AL ठीक आहे हे क्लिअर आहे। आता अल्डिहाइड ओळखायचा म्हटल्यावर काय आला पाहिजे आपल्याकडे CHO दिसला पाहिजे अल्डिहाइड कसा ओळखणार आहे CHO ने CH3CHO सांगा CH3CHO किती कार्बन आहेत 2च कार्बन आहेत आणि त्यासोबत HO कळतंय म्हणजे कुठला 2 कार्बन म्हणल्यावर इथेनॉल नॉल नाही नाल अल्डिहाइड आहे ना AL लागते कळतंय का AL लागणार आहे इथेनॉल
अल्डिहाइडच्या ग्रुपला फक्त एल लागत असते. काय लागते? एल, दॅट इज इथेनॉल. काय बोलला हा? इथेनॉल. का तर दोनच कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? ओनली 2 कार्बन्स. ठीक आहे, चला बनवा. CH3 CH2 CHO HCHO टू क्लोरो पेंटेनॉल CH3 CH2 CHO किती कार्बन आहेत? 3 आहेत. 3 म्हणल्यावर प्रोपेनॉल. काय होणार आहे? प्रोपेनॉल. आता इथे नंबरिंगची गरज आहे का सांगा? का नाही? हे बी क्लिअर लक्षात ठेवा. का नाही? तर हा ग्रुप कधीही एंडलाच येतोय, त्यामुळे नंबरिंगची गरज येते का? नाही. हा 3 साठी रूट वर्ड काय? पेन. पण कुठला ग्रुप आहे? अल्डिहाइडचा आहे, म्हणजे काय होणार? प्रोपेनॉल. प्रोपेनॉल. क्लिअर आहे? प्रोपेनॉल. हा दॅट इज हा काय? HCHO. कुठला? हा मिथेनॉल. काय आहे? मिथेनॉल. कारण काय एकच कार्बन आहे ना, एक कार्बन म्हणल्यावर काय झाला? हा मिथेनॉल. मिथ रूट वर्ड काय आपल्याकडे एक कार्बन साठी? मेथ नाल. ये ठीक है. हाँ अभी ये बनाइए. हाँ 2 क्लोरोपेंटेनॉल. 2 क्लोरोपेंटेनॉल हे बनवा. आता हे इंटरेस्टिंग आहे. बनवा बर. ये बर इकडे. ये इकडे. तुम्ही काय तर मिस्टेक करणार ह्याच्यात. तेच मिस्टेक मला शोधायचे. सगळं बरोबर असताना मायनर चुका होते, ते मायनर चुका दुरुस्त करायचे. मला माहिती आहे 100% मिस्टेक होते. नाही झाली तर वेल अँड गुड. मग मला शिकवता आला असा विषय झाला तर तुम्हाला लय समजलं. बरोबर आहे? हाँ बरोबर आहे. सब ठीक है? ठीक है का? बरोबर आहे? हा अजून एकदा विचारलं बरोबर आहे का? करतो एक्सप्लेन. ये इकडं. हा लक्ष द्या. बरोबर आहे म्हणताय पण बरोबर नाही आहे, कारण एकच मिस्टेक केली आहे. मी तुम्हाला आधी सांगितले डोळ्यात तेल घालून बघावं लागते. एकच मिस्टेक आहे. सब ठीक आहे. कार्बन त्याने बरोबर दिलेत. इकडे 1 दिलाय, इकडे 1 आहे, त्यामुळे इकडे 2 लावलेत. बरोबर आहे का? इकडे 1 आहे. सगळं बरोबर आहे, पण एकच मिस्टेक आहे. हा हा आपला नंबरिंग कुठून चालू होत आहे? फंक्शनल ग्रुप पासून. फंक्शनल ग्रुप कुठे तुमचा? इकडे आहे. जी काय झालं नंबरिंग? बरोबर आहे. मग 2 नंबर सांगितले ना तुम्हाला. 2 नंबर कुठे आहे तुमचा? मग झाले का नाही कार्यक्रम? हा एक मिस्टेक झाली ना. इथं काय यायला पाहिजे होतं? CH2 इथं. CL कुठं लागणार होतं तुमचा? दोन्हीकडनं नाही चालत. आधीच सांगितलं होतं ना की नंबरिंग एकदा लॉक केली पोझिशन, कुठून लॉक करायचे ते बी सांगितले. फंक्शनल ग्रुप कडून. फंक्शनल ग्रुप कुठं होता? इकडे होता ना. तुमचं नाव देखील कुठून पाहिजे? तिकडून. कळतं का? एवढी छोटी मिस्टेक आहे, पण मिस्टेक आता लक्ष द्या. वेल अँड गुड की 90% बरोबरच आहे, पण 10% तरी झिरोच मिळणार आहे. कळते का? एक चुकला तर सगळं झिरो धरतात. बाकी बरोबर आहे. कार्बन 5 आहेत, बाकी हायड्रोजन लावले, हे झालं, हे सगळं ठीक आहे. कळलं का? त्यामुळं व्हेरी केअरफुल. कळते का? भरपूर लक्ष द्यावं लागतंय, बारीक गोष्टी बघावं लागते. क्लिअर आहे? समजते का? चला करा मग. हा ब्युटेनॉल. ब्युटेनॉल बनवा. ब्युटेनॉल 2 अजून एक घ्या. 2 आता हे तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे, मी काय सोडून देणार नाही. 2 आयडो आयडो पेंटेनॉल. 2 हा
हा Cl च्या जागी ID किंवा इथं 2 च्या जागी काय करतो मी आता समजा 3 नंबर पोझिशन दिली कळते का 3 घेतली 3-आयडो पेंटेनॉल कळते का जे असेल कळतंय आता बनवताना अवघड आहे का लक्ष द्या जर एकदम सरप्राइझिंगली तुम्हाला असलं काय तर आलं तर काय वाटते हे काय आलं बाबा काय आपल्या डोक्याच्या बाहेर आहे लक्ष द्या कुठली गोष्ट अवघड नसते आता हे तुम्ही करून बघितले तर अवघड आहे का त्याच्यात त्यामुळे अजूनही सांगतोय प्रॅक्टिसनच परफेक्शन येणार आहे नुसतं वरवरचं बघून मला येते म्हणून चालत नाही कळते का अवघड आहे का घ्या मग आता 1 फ्लोरो हेक्झेनॉल हा फ्लोरो हेक्झेनॉल आता एवढं काय हार्ड तुमच्याकडे येईल असा विषय नाही बट बी केअरफुल सगळ्यासाठी तयार राहायचं आपल्याला कुछ भी आने दो क्लिअर आहे हा बनवा आता हे सांगा आता मी काय तिथं लिहून दिलेलं नाही तुमचं तुम्ही सॉल्व्ह करून सांगायला पाहिजे जेव्हा करचाल तेव्हा आता करताय आता लास्टला गेले लास्टला कधी तुम्हाला जाग येईल तेव्हा करताय लेक्चर पण झाल्यावर सॉल्व्ह झालेलं पाहिजे होप सो कळाले का नाही नाहीतर काय उपयोग नाही मग घेऊनच उपयोग नाही मग अवघड आहे का अवघड आहे मग होय का म्हणतो हा नेक्स्ट ग्रुप ऑक्सिजनचा कीटॉन कोण आहे कीटॉनला माहित आहे तुम्हाला डबल काय असतोय कीटॉन साठी काय असणार आहे डबल अल्काइन लागते कळते का डबल अल्काइन लागत असते सफिक्स काय आहे ओन डबल अल्काइनचा ग्रुप असते कीटॉन मध्ये काय असते कधी बी डबल अल्केनचा ग्रुप अल्केन असेल अल्काइन असते कळते का दोन्ही साईडनं इकडे बी असतो आणि तिकडे बी असतो कळते का दोन्ही साईडनं अल्केन जीएफ जनरल फॉर्म्युला विसरायचा नाही R-CO-R- कळते का इकडे बी ग्रुप मिथेन असला तर तिकडे बी काय येणार आहे मिथेन ग्रुप येणार आहे दोन्ही साईडनं ग्रुप लागते कीटॉन CH3 C डबल बॉन्ड O CH3 सांगा कार्बन किती आहेत 3 पुन्हा फंक्शनल ग्रुप काय CO फंक्शनल ग्रुप CO दिसते दोन्हीकडे बी CH3 आहे कळते का दोन्हीकडे CH3 आहे आता दोन्हीकडचं बघणार आहे का दोन्हीकडचं बघण्यात येणार आहे का दोन्हीकडे आहे का कारण काय आहे लक्ष द्या इथं किती कार्बन झाले 3 कार्बन प्रॉपोन कळते का ONE लागणार ना डबल बॉन्ड कुठे आहे ऑक्सिजनचा डबल बॉन्ड बघायचा आहे का ऑक्सिजनचा आपल्याला डबल बॉन्ड कुणाचे चेक करायचे मागे येईल तसं कन्फ्युजन होऊ नका कळते का आपल्याला ऑक्सिजनचा डबल बॉन्डची घेणे नाही का ऑक्सिजन डबल बॉन्ड का करते कळालं ना कारण त्याची व्हॅलेन्सी 2 आहे त्याला 2 शेवट जाता येत नाही त्यामुळे तो आहे आपल्याला कार्बनचे बॉन्ड बघायचे आहेत अल्केन अल्काइनला कळते का ऑक्सिजनला घेणं देणं नाही हा त्याच्यात अजून हे आणू नका कळते का हा कन्फ्युजन नको चांगली गोष्ट आहे क्वेश्चन तर पडा लागलीत म्हणजे काय तर डाऊट येते म्हणजे काय तर समजलंय कळते का हे बारीक गोष्टी येत्या पण हे समजत नाही पोरांना कळते का हे समजायला पाहिजे डबल बॉन्ड इथला बघायचा आहे का नाही फक्त कार्बनच्या रिलेटेडचा बघायचा तो त्याच्या फंक्शन नुसार आलेला आहे ऑक्सिजनला एकटा येऊन चालते का कारण नाहीतर एकतर त्याला डबल बॉन्ड करावं लागेल नाहीतर OH ग्रुप घेऊन आला लागते मग OH ग्रुप घेऊन आला तर तो काय झाला अल्कोहोल झाला मग अल्कोहोल होऊन चालतंय का इथं त्याने ह्यात काय फरक आहे का नाही CH3C डबल बॉन्ड O CH2 CH3 बताइए हाँ ब्यूटेन ओन कहते का ब्यूटेन कहते ब्यूटेन ON लागणार आहे ना फक्त ब्यूटेन कहते ON ऑक्सिजन डबल बॉन्ड मध्ये येणार ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती मला सांगा
नंबर किती आहे ॲटॉमिक नंबर 8 आहे. शेअरिंग केल्यावर किती जाते, पहिल्यात 2 गेले, दुसऱ्यात 6 गेले, व्हॅलेन्सी किती झाली मग 2, त्याला 2 शेअर करायचे. ऑक्सिजनचा रोल, आता ह्याचा फॉर्मच होता ना आपला, कीटॉन फॉर्म होतानाच आहे ना ऑक्सिजन, कीटॉन फॉर्म होतानाच ऑक्सिजन येतोय, कळतं का, कीटॉन फॉर्म होतानाच तो आहे, त्यामुळे तिथे घ्यावंच लागणार आपल्याला. हा पुढं CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड CH3 काय असणार, पेंटॉन. पण आता पोझिशन बघा, पोझिशन आता द्यावं लागेल, कळते का, कारण मध्ये कुठे आहे, सर्कल आहे ना, साईडला सर्कल आहे, म्हणजे पेंटॉन 2 ऑन, कळते का, पेंटॉन पेंट 2 ऑन, कळते, पेंट 2 ऑन, पेंटॉन, कळते. पण नंबरिंग द्यावं लागते, कारण का पोझिशन हल्ली ना, पोझिशन चेंज झाले, तिथे पोझिशन चेंज होत होती का, सिमेट्री होता, कळते का, पण इकडे काय पोझिशन चेंज आहे. चला एक घ्या, CH3 घ्या तुम्ही, मी लिहून दिले की तुम्ही बसणार तसंच. हा वरती बी द्यायला पाहिजे, देऊन टाका, इथे बी 2 करा, इथे बी 2 करा, कारण पोझिशन द्यावं लागेल ना, इथं बी करा. हा जी येईल ती येईल, तू येईल असं कसं काय, हा आता आलं तर आलं. हा CH3 CH3 सिंगल बॉन्ड CH2, आता बॉन्ड लावायला येते तुम्हाला, CH3 काय नव्हते बाबा, हा CH3 CH2 C डबल बॉन्ड CH2 CH3. चल पेंटच आहे, फक्त पोझिशन चेंज होणार आहे, कते पेंटच आहे, 5 आहेत ना, पोझिशन कुठे आहे, फक्त 3 नंबरला, कते पोझिशन कुठे आली आहे, 3 ला, पेंटेन -3 ओन, कते पेंटेन -3 ओन, कळते, अवघड आहे का. हा घ्या आता एक 2 ब्रोमो 2 ब्रोमो ब्यूट -2 ब्यूट ओन घ्या, ब्यूटोन घ्या, फक्त ब्यूटोन घ्या, डॅश नका, ब्यूटोन ONE, कळते, ब्यूटोन बनवा आणि टाका. चला लास्ट ग्रुप, म्हणजे इथं IUPAC चा विषय क्लिअर, होप सो समजते. अवघड आहे का IUPAC, ऑलमोस्ट डन, संपलाय विषय, क्लिअर झाला IUPAC चा बी. लास्ट ग्रुप आहे आपला अमाइन्स. अमाइन मीन्स दॅट इज नायट्रोजन, हा कशाचा आहे, नायट्रोजन. GF याचा जनरल फॉर्म्युला R-NH2, सफिक्स काय असणार आहे, अमाइन, सफिक्स काय लागते याला, अमाइन, सफिक्स यूज्ड इज अमाइन्स. क्लिअर आहे, बघा CH3 NH2 काय येणार आहे, CH3 NH2 किती कार्बन आहेत, एकच आहे, म्हणजे मिथेन, हा मिथेन अमाइन, मिथेन अमाइन, मिथेन आहे असंच आहे, पुढे त्याच्या काय लागणार आहे, अमाइन, फक्त त्याचा रूट वर्ड विसरायचा नाही, मिथेन अमाइन, मिथेन अमाइन, मिथेनामाइन. क्लिअर आहे, घ्या. हा CH3 CH2 NH2, हा इथेनामाइन, इथेनामाइन, रूट वर्ड कार्बन 2 आहेत ना, 2 म्हणल्यावर एथ,
चला बनवा एवढं. हा 3 आयडो पेंटेनामाइन, 3 आयडो पेंटेनामाइन जे असेल ते बनव तोंड सांगू नको. हा 3 आयडो पेंटेनामाइन बनवा. हे बनवा म्हणजे IUPAC ला तुम्ही बनवलं एवढा आलं की विषय क्लोज होते. क्लिअर आहे? होप सो हा टॉपिक समजलाय. आता जवळपास आपला सिलेबसचा किंवा चॅप्टरचा 80% पार्ट क्लिअर आहे. कळते का? 80% तुम्ही कव्हर केलेला आहे. 80% याचा चॅप्टर संपलेला आहे. राहिलाय फक्त 20% आता केमिकल रिएक्शन्सचा, पॉलिस्टरचा, मॅक्रो पॉलिमरचा एवढा बीट आहे. कळतंय? 80% पार्ट झालाय. काय वाटलंय का? हा आणि अजून हे सांगतोय की सगळ्यात इम्पॉर्टंट बीट आहे 11-12च्या बेसिसवर किंवा आताची. आताही तुम्हाला या गोष्टी कळणार नाही. पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला वगैरे देखील हा बीट तेवढाच गरजेचा आहे. ज्याला बेसिक नॉलेज आहे त्यालाच ते कळणार आहे. क्लिअर आहे? एवढ्या गप्पा मारतोय हे सोडवला असेल ह्या हिशोबानं. सोडवले का? हा झाले. याबरोबर बघू कोण सोडवते शेवट तरी. हा चला या शेवट तर गोड करा. जरा मोठं झूम करण्या पोरांचे डोळे जातील. हा फक्त आयला वाच असते. ठीक आहे चेक करा. गाडी जरा रुळावून उतरायला लागली होती. हा ठीक आहे. कार्बन किती आहेत? पेंट म्हणजे 5 पाहिजे. 1 2 3 4 5. लक्ष द्या. एकदा आलं की काय अवघड आहे का? आता तुम्ही कसले बी अवघड होत्या काय मोठं अजून त्याला 4 नावं लावून दे काय फरक पडत नाही. 5 कार्बन काढले. पुढं अमाइन्स. काय अमाइन म्हणजे कुठला ग्रुप आहे? NH2 NH3 हा NH2 हा NH2 अमाइन लावलाय. पुढं आयडो किती नंबरला आहे? 3 नंबरला. आता आयडो 3 नंबर इकडून लावणार आहे का? आता एवढं माती खायची. आता हे क्लिअर आहे. आता काय विषय ते कारण जिथून आपला फंक्शनल ग्रुप तयार होते तिथं आपलं नंबरिंग असतंय. मी इकडून येणार आहे. किती नंबरला आहे तो? 3 झाली त्याची पोझिशन. क्लिअर आहे? 3 आयडो पेंटेनामाइन. कळतंय? एवढं मोठं नाव कधी वाचलं बी नव्हतं. आता नाव वाचायचं काय? आता त्याचं स्ट्रक्चर बी बनवता येते. हा हे आहे तुमचा चेंज. कळतंय का? ट्रान्सपरन्सी जी झालेली आहे. होप सो सगळ्याला समजते. ठीक आहे भेटू. कॅरी ऑन. चला ऑल द बेस्ट. थँक्यू.